माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेली समाजा अमृताचे फूल यावे. स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षात भावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नामया हाती बनावे हे जिणे गोपाळकाला. माझियासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, माझियासाठी जगाचे रोज जाते घरघरावे. मात्र मी सोशीन जे ते जनाईचे असावे. मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे. ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा. ह्याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा. गंजल्या उठास माझ्या धार वज्राची मिळू दे. आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे. गंजल्या ओठास माझ्या सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो. सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो. सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे. गंजल्या ओठास माझ्या लाभ देला चार छाया मोठ मोठ्याना परंतु. लाभ देला चार छाया मोठ मोठ्याना परंतु. तापल्या मातीत माझ्या घाम मारा गळू दे. गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे. गंजल्या ओठास माझ्या. तुमची माझी जुनीच ओळख, तुमची माझी जुनीच ओळख, तुमचे माझे जुनेच नाते. कुणी न मजला म्हटले अपुले, तुम्हीच होता एक चाहते. तुमच्या पुण्याईने आले काल मला भेटाया अंबर.
तुमच्या पुण्याईने आले काल मला भेटाया अंबर म्हणू लागले मज आवर्जून, म्हणू लागले मज आवर्जून, तुझे हृदय मज दे रे क्षणभर, तुझे हृदय मज दे रे क्षणभर. सुरेश भट नावाचा कोणी एक कलंदर वृत्तीचा फकीर या मराठी मातीत जन्माला आला काय? आपल्या अश्रूतून त्यानं दुःखाचे मळे पिकवले काय? त्यातून गीत गझलांची अमाप रास रसिकांपुढे रचली काय? आणि पाहता पाहता दिगंतराच्या प्रवासाला तो निघून गेला काय? सारच विलक्षण. वीज लखलखत क्षितिजापार जावी तसे हे जाणं, दृष्टी दिपवून टाकणार. भट ज्या वाटेनं निघून गेले त्या वाटेवर दुतर्फा पडलाय त्यांच्या कवितांचा सडा, पारिजातकांच्या फुलांसारखा. त्या वाटेनं तुमच्या सोबतीनं 4 पावलं चालत जावं, तो गंध उरात भरून घ्यावा, एवढाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. भटांची अवघी कविता कवेत घ्यावी असा अट्टास नाही की तिचं मोजमाप करावं असा प्रयत्नही नाही. भटांच्या प्रतिभेच्या सांदण्यात थोडंसं भटकून यावं अशी ही भटकंती आहे. सुरेशचे वडील हे अमरावतीचे एक प्रसिद्ध डॉक्टर होते, डॉक्टर श्रीधर रंगनाथ भट म्हणून. सुरेशची आई ही अमरावतीची एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्री होती. ती त्या काळाची कर्वे विद्यापीठाची गृहीताग्रमा होती आणि ती डाव्या विचारसरणीची होती. सुरेशचे वडील हे आध्यात्मिक वळणाचे होते आणि मधुराद्वैत संप्रदायाचे संस्थापक प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांच्या संप्रदायाचे ते अनुयायी होते. तर एकीकडे पूर्णपणे अध्यात्मवाद आणि दुसरीकडे पूर्णपणे ऐहिकवाद, मार्क्सवाद अशा या जोडप्याच्या पोटी सुरेशचा जन्म झाला. त्या दोघांचेही गुण हे त्याने उचललेले आपल्याला दिसतील. पैकी त्याच्या वागण्यामधल्या ज्या बाबी आहेत किंवा ज्या सवयी आहेत ज्या इतरांना खटकायच्या, ते त्याच्या वडिलांच्याही वागण्यामध्ये असल्याचा उल्लेख केशवराव भोलेंच्या आत्मचरित्रात मी वाचला, तेव्हा मला सुरेशच्या या वागण्याचा उगम कळला. सुरेश भट तसे माझ्या नात्यातले, म्हणजे जवळच नातं म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या सख्या आत्याचा तो सख्या पुतणा होता. मी सुरेश माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा. त्याच्या मुंजीला मी गेलो होतो अमरावतीला, मी आणि माझे बंधू. त्याच्या मुंजीला गेल्यावर मला जे अंदूक साठवतं, मी लहान होतो तेव्हा, तो काही 10-11 वर्षाचा असेल, मी 7-7 वर्षाचा असेल, पण अंदूक साठवतं असं की तो सगळ्यांना खूप मारायचा त्यावेळी. आणि इतका दांडगट होता की खऱ्या अर्थाने हा मनुष्य पुढे इतका प्रतिभावंत, इतका भावनाशील आणि असं काही ते गजल स्वरूपात लिहिल असं तर आमच्या गावी नव्हतं त्यावेळी. त्याच्या तोंडातली जी भाषा होती त्याच्यामुळे पुष्कळ लोकांना त्याच्याबद्दल आकर्षणही वाटायचं आणि पुष्कळ लोकांना त्याच्याबद्दल एक प्रकारचा वचक आणि दुरावाही वाटायचा. एकदा स्नेहसंमेलनाच्या वेळी समयस्फूर्त भाषणाची स्पर्धा होती. त्या भाषणात सुरेशने भाग घेतला. लोकांना हसवणाऱ्या लंगड्या चालीने तो व्यासपीठावर चढला आणि त्याने अध्यक्षांच्या समोरच्या मेजावरची स्वतःची आपल्या भाषणाचा विषय असलेली चिठ्ठी उचलली, वाचून दाखवली. त्यावर विषय दिला होता त्याला, मला पुनर्जन्म मिळाला तर. त्यावेळेस सुरेशचं पहिलं वाक्य असं होतं की आहा, मला जर पुनर्जन्म मिळाला तर तुमच्यासमोर अव्यंग सुरेश भट उभा राहील. कोकणातला फणस असतो ना, वरून खडबडीत पण आतून गोड गरे असलेला, तसा त्यांचा स्वभाव होता. वरून तापट पण आतून ममताळू, प्रेमळ, दिलदार. ज्याला एकदा आपलं मानलं त्याला कधीही न विसरणारे. 15 एप्रिलला त्यांचा खरा तर वाढदिवस आणि तसाही रामनवमीचा जन्म त्यांचा तिथीप्रमाणे झालेला आहे. रामनवमीचा म्हणजे रामाचा जन्म जसा 12 वाजता दुपारी झालेला तसाच त्यांचा जन्म झालेला. आम्ही अनेकदा त्यांच्याशी चर्चा करतो की तुमचा रामनवमीचा दिवस तुमचा कसं काय तुम्हाला वाटतं, तर ते म्हणे मी आहेच रामासारखा. आणि खरोखरच ते एकवचनी, एकपत्नी आणि एकबाणी असे होते. अनेकांना त्यांनी अनेक गोष्टी हर तऱ्हेने मदत केली. एखाद्याला दिलेलं वचन ते कधी टाळलंय किंवा केलं नाही पूर्ण असं कधी झालेलं नाही, कधी खोटे पडले नाहीत. एकपत्नी तर होतेच. नंतर त्याशिवाय एकबाणी म्हणजे आपण कवितेच्या संदर्भात त्याला घेता येईल की कविता त्यांच्या प्रत्येक कवितेतली प्रत्येक ओळ जर बघितली तर कुठेही एक्स्ट्रा एखादा अतिरिक्त शब्द कधीही वापरायचे नाहीत. ते त्याचा स्वभाव म्हणजे गोडच होता, अतिशय बेगुमान
बेदरकार परंतु मनाने अत्यंत संवेदनशील, अतिशय फटकळ स्पष्ट वक्ता परंतु मनाने अत्यंत हळवा, उत्तम बुद्धिमत्ता परंतु अविचाराने काहीही बोलून जाणारा. आणि मग केव्हा तरी त्याला बोललो की अरे सुरेश तू काय बोललास, असं बोलायला नको होतं, की अगदी डोळ्यात पाणी आणून एखाद्या लहान पोरासारखा केबलवाणा होणारा असा हा हळवा मित्र. त्याचा स्वभाव कधीच कोणाला कळला नाही. खरं तर ते कोणालाच कळलं नसवा मलाच काय, एक विलक्षण अजब गोड होत, परंतु मनाने अत्यंत सज्जन असं माणूस, एवढंच मी त्याचं वर्णन करेन. कलंदर वृत्तीचा शायर, बाकीचं सगळं अनाकलनीय. असा हा रस्ती गात फिरणारा मुसाफिर बंजारा. त्याच्याबरोबर निघायचं तर आधी मनगटावरचा घड्याळ खिशात टाकायचं, शर्टाचं वरचं बटण अलगद मोकळं करायचं आणि या फकीराच्या काफिल्यात सामील व्हायचं. तो दुःखाच्या गावाला निघालेला. तशी ही वाट तुमच्या आमच्या नित्य पायाखालची. पण त्याच्या सोबतीने निघालं की डोईवरचा तळपता सूर्यही पुनवेचा चांदोबा बनतो आणि अंगाची लाही लाही करणारं तळपतं ऊन चंदनाचं चांदणं बनतं. मनात वाटलंच तर या वाटेवरच्या सोबत्यांशी 2 शब्द बोलायचे, त्याच्याबद्दल, त्याच्या सुखदुःखांबद्दल. तुमच्या या वेदनाच देती, तुमच्या या वेदनाच देती मजला जगण्यासाठी अमृत. एक एक घावाने होई तार तार हृदयाची जंकृत. दुःखानो द्या धीर असा की, दुःखानो द्या धीर असा की करून मुजरा म्हणेल ईश्वर. तुझे गीत आहे शाश्वत पण देवत्वच माझे क्षणभंकुर.
स्वप्नात सावयांची कशास गेली सासवे तूगीच स्वप्नात सावयांची कशास गेली सासवे तू दिले सदा प्रेम तू कुणाला तुझ्याच दे अंतरात आहे सुरा सुरा मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे सुरा सुरा मैफिलीत माझ्या. कवी म्हटला की झाडं वेली पक्षी फुलं वारे तारे हे सारे आप्तजन आले. माणसांच्या हुंदक्यापेक्षा झाडात लपलेल्या कोकिळाच्या कूजनाकडेच त्याचं अधिक लक्ष. डोळ्यातल्या अश्रुबिंदीपेक्षा गवत पात्यावरच्या दवबिंदूचे अधिक वास्त पुसतं. सुरेश भटांना वेड माणसांच्या सुखदुःखाचं. झंझावातच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय, आज मराठी माणसाला, मराठी कवितेला माणसांची आवश्यकता आहे. कारण ही माणसं आहेत म्हणून कविता आहे. महाराष्ट्राला माणसांच्या कवितेची गरज आहे. आणि झाडं किंवा पाखरांपेक्षा मराठी माणसं निश्चितच अधिक महत्वाची आहेत. झाडं बेकार होत नसतात. पाखरांसमोर महागाईचा प्रश्न नसतो. एखाद्या जातीय दंग्यात भर रस्त्यावर एखादं झाड कापलं गेल्याचं एकही उदाहरण ऐकिवात नाही. ज्यांना सत्य सोसवत नाही तेच इसम साधारणपणे अशा अधांतरी निसर्ग कविता लिहितात. निसर्गाचा विचार करूच नये असंही माझं म्हणणं नाही. पण आपल्या महाराष्ट्रात आता तरी आपणा सर्वांनी माणसाच्या दुःखाचा विचार करायला नको काय? पण असं असलं तरी भटांच्या कविमनानं निसर्गातील प्रतिमांशी संपूर्णपणे दुरावा ठेवला असं नाही म्हणता येणार. कळत नकळत त्यांच्या कवितेत निसर्ग डोकावत राहतोच. कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस, कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस, रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास. आज बऱ्याच दिवसांनी झाले मोकळे आभाळ, आज बऱ्याच दिवसांनी झाले मोकळे आभाळ, दूर तरळे ढगांची शुभ्र मुलायम माळ. किती दिवसांनी पडले ऊन पिवळे धमक, किती दिवसांनी पडले ऊन पिवळे धमक, किरणांच्या वर्षावात नाते सावळी सडक. कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस, रंगी बेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा अध्यास. आज कसे आठवले बघ तुलाच भलते ग, आज कसे आठवले बघ तुलाच भलते ग, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, जाईच्या पाकळ्या झुळझुळतो अंगणा तोच गारवारा, झुळझुळतो अंगणा तोच गारवारा, हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा.
अजून झुलते ग. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग. अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग. कवळे ग मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. जाईच्या पाकळा दवजून सरते ग. मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. रंग माझा तुला गंध माझा तुला बोल काहीतरी बोल माझ्या फुला. रंग माझा तुला गंध माझा तुला बोल काहीतरी बोल माझ्या फुला. सांग लाजूनही नाव आता तरी. सांग लाजूनही नाव आता तरी एक खोळंबले गीत माझ्या उरी. अन वसंतासमी शब्द माझा तिला बोल काहीतरी बोल माझ्या फुला. वेळ जादू भरी वेळ जादू भरी ही गुलाबी हवा. हीन मेंदी तुझी रंग माझा नवा. भास झाला खरा श्वास झाला खुला बोल काहीतरी बोल माझ्या फुला. हाय माझी तुझी भेट झाली अशी शीळ यावी पुढे चांदण्याची जशी. सांग सोडू कसा हात हातातला बोल काहीतरी बोल माझ्या फुला. रंग माझा तुला गंध माझा तुला बोल काहीतरी बोल माझ्या फुला. दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो. तारकास हाल चाल मी तुझी विचारतो. वाटते कधी चुकून भेटशील तू अजून. वाटते कधी चुकून भेटशील तू अजून. थांबतो पुन्हा मधून अन उगीच सावल्यात सैरभैर पाहतो. तारकास हाल चाल मी तुझी विचारतो. चाललो असेच गात ऐकते उदास रात चंद्रमा झुरे नभात. चाललो असेच गात ऐकते उदास रात चंद्रमा झुरे नभात. अन इथे फुला फुलात मी तुलाच शोधतो. तारकास हाल चाल मी तुझी विचारतो. वेड लागले जीवास वेड लागले जीवास हे तुझे दिशात भास. हा तुझा मनी सुवास. आपल्यास आसवात मी वसंत ढाळतो. तारकास हाल चाल मी तुझी विचारतो. दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो. तारकास हाल चाल मी तुझी विचारतो. पारिजातकाचं फूल ओंजळीत घ्यावं तर सुकायला पाहतं. हाती न घ्यावं तर हुंगायचं कसं. प्रेमभावना अशीच आहे. तिची पायवाट कधी वासनेच्या खोल डोहापाशी आणून सोडेल सांगता येत नाही. पण ही रानभूल भटांना कधीही पडली नाही. इथे मंद छायातुनी स्पंदनाच्या तुझ्याशी लपंडाव मी खेळतो. जीवाच्या अशा सांज वेळी कळेना तुला शोधतो की मला शोधतो. पाऱ्याची गोळी चिमटीत पकडावी तसे भट प्रीतीच्या तरल छटा आपल्या कमलदलाच्या लेखणीनं अगदी अलगट टिपतात. कमनीय बांध्याच्या तरुणीमध्ये बेडोलपणा शोधून सापडू नये त्याप्रमाणे भटांच्या प्रेमकवितेत लसलसती विखारी वासना चुकूनही आढळणार नाही. त्यांच्या शैलीची कोवळीक आणि तरलता ज्ञानेश्वरांच्या वीरणेशी नातं सांगणार आहे. मजहर पुन बसले मी मजहर पुन बसले मी मजहर पुन बसले सखी मी मजहर पुन
बसले मी मद हरपुन आज पहाटे श्रीरंगाने आज पहाटे आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग साखर झोपे मध्येच अलगद साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्ता टिपले मद हरपुन त्या श्वासानी दीपकळी गत त्या श्वासानी दीपकळी गत पळभर मी थर थर लेख त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमालत झुलले ग मी मज हरपुन त्यान भशामल मिठीत नकळत त्यान भशामल मिठीत नकळत त्यान भशामल मिठीत नकळत बिजली सम लख लख लेख दिसला मग तो दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग मी मज हरपुन मी मज हरपुन प्राणाच्या बासरीत सूर तुझा घुमतो ग अन असाच जन्म तुला ऐकण्यात सरतो ग मधुर तुझ्या तंद्रीतच विरतो मी सावकाश मधुर तुझ्या तंद्रीतच विरतो मी सावकाश अन माझ्या आसपास झरतो कोमल प्रकाश मिटलेल्या लोचनात चंद्र तुझा ढळतो ग अन असाच जन्म तुला ऐकण्यात सरतो ग उसळे तुझी आलईत रक्ताची लाट लाट उसळे तुझी आलईत रक्ताची लाट लाट भिजतो हा गलबलून देहाचा सुन्न घाट मागे मी फिरतो पण खोल खोल बुडतो ग अन असाच जन्म तुला ऐकण्यात सरतो दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबले वेशी पाशी उदास
वेशी पाशी उदास हाक तुझी भेटली अन माझी पायपीठ डोळ्यातून सांडली मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हात तुझ्या अंतरात उरबुरेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल सहज कधी तू घरात लावशील सांजवात सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हात तुझ्या अंतरात उरबुरेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल सजनदारी उभा काय आता करू सजनदारी उभा काय आता करू घर कधी आवरू मज कधी सावरू सजनदारी उभा काय आता करू मीन केली सखे अजून वेणी फणी मीन पुरते मला निरखले दर्पणी अन सडाहीन मी टाकिला अंगणी राहिले नाहणे कुठून काजळ भरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजनदारी उभा काय आता करू मीन दुबळी कुडी अजून शृंगारिली मीन सगळीच ही आसवे माळिली प्राण पूजा नमी अजूनही बांधली काय दारातूनी परत मागे फिरू घर कधी आवरू मज कधी सावरू
बघ पुन्हा वाजली थाप दारावरी, बघ पुन्हा वाजली थाप दारावरी, हीच मी ऐकली जन्म जन्मांतरी, तीच मी राधिका तोच हा श्रीहरी, हृदय माझे कसे मीच हृदय धरू, सजनदारी उभा काय आता करू, घर कधी आवरू मज कधी सावरू, सजनदारी उभा काय आता करू. तारुण्य माझे तू पहाटे
गेल्या 25 वर्षात आपण पाहिलं तर मुक्त छंद या गोंडस नावाखाली मराठी कविता जी भरकटत चालली आहे, गद्यरूप कविता होत चाललेली आहे, ती सगळी बदलली आणि पुन्हा वृत्तामध्ये पद्यरूप कविता सुरू झाली आहे. याचं सगळं श्रेय सुरेशला द्यायला पाहिजे. मी त्यांच्या कवितांचा संग्रह, निवडक कवितांचा संग्रह संपादित केला आणि त्याला प्रदीर्घ प्रस्तावनाही लिहिली. ती कविता संपादित करीत असताना माझ्या लक्षात आलं की ते जसे श्रेष्ठ गझलकार आहेत तसेच ते श्रेष्ठ गीतकारही आहेत. त्यांचे आत्मिक क्लेश त्यांच्या गझलेतून व्यक्त झालेले आहेत, तर त्यांचं हळुवार प्रेम त्यांच्या गीतांमधून आलेलं आहे. त्यांच्या सारखा श्रेष्ठ गझलकार महाराष्ट्रात आधी झाला नाही, पुढे होणार नाही. रिम झिम तो रातन दिन रिम झिम तो रातन दिन स्मरणांचा अमृत घन स्मरणांचा अमृत घन पावसात भिजण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले वय निघून गेले रंगावर घुलण्याचे रंगावर घुलण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले वय निघून गेले
जवळंत आला जर जवळंत का आला बसंत आला जर जवळंत आला जर जवळंत का आला बसंत हाय फुले टिपण्याचे हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले वय निघून गेले वय निघून गेले वय निघून गेले. गझल हा काव्य प्रकार मराठीत रुजवण्याचं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर करण्याचं संपूर्ण श्रेय सुरेश भटांना जातं. आपलं अवघं आयुष्य त्यांनी या एका कार्याला वाहिलं. त्यासाठी गावोगाव भटकले, खूप पायपीट केली. प्रतिभा आणि कारागिरी यांचं अपूर्व मिश्रण गझलमध्ये आहे. हे ज्यांना जमलं नाही त्यांनी गझलला नाक मुरडलं, तर कुणी तिच्या आकृतीबंधाची मोडतोडही केली. गझलची शुद्धता भटांनी पतिव्रतेच्या निष्ठेनं जपली. गझलचं शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलवून दाखवलं. एवढंच नव्हे तर त्याला प्रत्यंच्या लावून टीकाकारांवर शरसंधान सुद्धा केलं. हे परकीय बियाणं भटांनी मराठी मातीत रुजवलं, त्याला मराठी संस्कृतीचं खतपाणी घातलं. गझल परकीय आहे याची नामोनिशाणी सुद्धा त्यांनी मागे उरू दिली नाही. सुरेश भट नुसत्या उत्तमोत्तम गझल लिहून थांबले नाहीत, तर त्यांनी तिची बाराखडी मांडून दाखवली, तिचा संप्रदाय निर्माण केला. या वाटेवरचे वारकरी हो इच्छिणाऱ्या अनेक भक्तजनांच्या गळ्यात तुळशीमाळा घातल्या, त्यांच्या खांद्यावर गझलेची पताका दिली, एक गझल पंढरीच निर्माण केली. त्यासाठी ते महाराष्ट्रभर भटकले, गावोगावच्या पारावर बसून आपल्या शिष्यगणांना संथा दिल्या, गझल प्रेमिकांना उत्तमोत्तम गझल ऐकवल्या, गझल प्रेम वाढीला लावलं, तिला जनसामान्यापर्यंत नेमून पोचली. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे. सोंगपण फसव्या जेण्याचे शेवटी शिकलोच नाही. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही. सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी. एकदा हसलो जरासा, एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही. स्मरतही नाही तमजला चेहरे माझ्या व्यथांचे. स्मरतही नाही तमजला चेहरे माझ्या व्यथांचे. एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही. वाटले मज गुणगुणावे, वाटले मज गुणगुणावे. ओठपण झाले तिराईत. सुसत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा. लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच.
दुःख त्याला भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले हेविले हा जन्म टोळे आपुले मी कोरडे हेविले आ जन्म डोळे आपुले मी कोरडे अंतुजांच्या आसवानी मज भिजावे लागले भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले भेटायास आले काढत्या पायास वे लोक भेटायास आले काढत्या पायास वे अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एकदा केव्हा तरी मी वचन कवितेला दिले एकदा केव्हा तरी मी वचन कवितेला दिले राख रांगोळी समाजा गुणगुणावे लागले भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले सुरेशची गझल पाहिली तर त्याचा अंतरंग आपल्याला कळतं. गझल हे मोठं विलक्षण काव्य आहे. फक्त 2 ओळीमध्ये आशय व्यक्त करायचा असतो. पहिल्या ओळीत एखादी समस्या, एखादी घटना, एखादं ऑब्झर्वेशन आपल्याला सांगायचं असतं. दुसऱ्या ओळीत मोठ्या नाट्यपूर्ण रीतीने अगदी परमोत्कट बिंदू गाठायचा असतो आणि एक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविता होते आणि त्या वृत्तामध्ये यमक आणि अंत्ययमक जमवून लिहायची असते. अतिशय अवघड काम आहे. ते जमवायला प्रथमतः तुम्ही उत्तम कवी असायला पाहिजे, त्यानंतर गझलीचं तंत्र आत्मसात करायला पाहिजे
आणि ही नाट्यमयता तुम्हाला जमली तरच तुम्हाला दाद मिळते आणि तुम्ही उत्तम गझलकार होता. उत्तम गझलकार हा उत्तम कवी असलाच पाहिजे, परंतु उत्तम कवी उत्तम गझलकार असेल असं नाही. आणि सुरेशकडे या दोन्ही गोष्टी होत्या. आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की गझल एक वृत्त नसून ती वृत्ती आहे, इट्स अ वे ऑफ लाईफ. सुरेशने प्रत्येक बाबतीत प्रत्येक विषयावर अशा गझला लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांची मी गझल माझ्या हातात पडली, त्याचे शब्द असे होते की आसवांचे जरी हसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले, आसवांचे जरी हसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले. हा शेर आहे का की पाहिले दुःख मी तुझे जेव्हा, पाहिले दुःख मी तुझे जेव्हा, दुःख माझे लहानसे झाले. हे कळल्यावर ही कविता आत्मसात झाल्यावर मला तर खरोखर असं वाटायला लागलं आपल्याला प्रॉब्लेमच नाही आयुष्यात काही. इतिहास पाहिला तर अमृतरायांपासून गझल सुरू झाली. मोरोपंतांनी देखील गझल सदृश गोष्टी लिहिल्या आहेत. लोक नाव घेतात ते माधव जोले यांचं. माधव जोलेंनी गझलेचा आकृतीबंध आणला, परंतु तो अत्यंत